तर हे सर्व साहित्य आपण मिक्स करून पिठाच्या गिरणीमध्ये दळायला देणार आहोत। नमस्कार, मी उर्मिला चव्हाण आरसी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मल्टीग्रेन भाकरी कशी तयार करायची आहे ते आज आपण बघणार आहोत। ज्यांना कोणाला वेट लॉस करायचं आहे किंवा ज्यांना कोणाला डायबिटीज आहे अशांसाठी ही भाकरी अतिशय फायदेशीर आहे। तर मग ही भाकरी कशी तयार करायची ही रेसिपी आपण साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। तर आपण आज मल्टीग्रेन भाकरीसाठी पीठ तयार करणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आता इथे बघून घेऊया। हे पदार्थ आपण एकाच वेळेस आपल्या पोटात जात नाही, त्यामुळे आपण हे सर्व एकत्र करून त्याचा आपल्या शरीराला फायदा व्हावा त्यासाठी आपण आज मल्टीग्रेन भाकरीचं पीठ तयार करणार आहोत। आणि भाकर कशी तयार करायची ही सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही भाकरीचं पीठ आणि भाकर कशी तयार करायची बघणार आहोत। तर चला मग इथे काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला सांगते। तर मी इथे 1 किलो बाजरी घेतलेली आहे, 1 किलो नाचणी घेतलेली आहे, वरई घेतलेली आहे पाव किलो, 1 किलो गहू घेतलेले आहेत, अर्धा किलो चणे घेतलेले आहेत, अर्धा किलो सोयाबीन आहेत, पाव किलो मूग घेतलेले आहेत, हिरवे मूग घेतलेले आहेत, कलंजी घेतलेले आहे, काळे तीळ, 100 ग्राम मेथी दाणे घेतलेले आहेत, 100 ग्राम तीळ घेतलेले आहेत, 100 ग्राम आळशी सीड्स घेतलेले आहेत, 100 ग्राम ओवा घेतलेला आहे आणि 1 किलो ज्वारी घेतलेली आहे। तर हे सर्व साहित्य आपण मिक्स करून पिठाच्या गिरणीमध्ये दळायला देणार आहोत आणि त्यानंतर आपण मल्टीग्रेन भाकर तयार करणार आहोत। तर चला मग आपण मिक्स करून घेऊया एका डब्यामध्ये आणि हे पीठ आपण दळायला देऊया पिठाच्या गिरणीमध्ये। यामध्ये आपण 1 किलो ज्वारी, 1 किलो बाजरी, 1 किलो नाचणी, पाव किलो वरई, 1 किलो गहू, 100 ग्राम मेथी, 100 ग्राम ओवा, 100 ग्राम आळशी सीड्स, पाव किलो मूग, अर्धा किलो चणे, 100 ग्राम तीळ, अर्धा किलो सोयाबीन आणि 100 ग्राम कलोंजी। तर इथे आपण दळून आणलेलं आहे। तर आपण भाकरी कशी तयार करायची ते बघूया। थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया। हे मी पावसाळ असं पीठ मळून घेतलेलं आहे। भाकरीचा पिठाचा इतका गोळा घेऊन आपण त्यावर सुकं पीठ लावूया आणि अशा प्रकारे भाकरी करून थापून घेऊया आपण। भाकरी छानपैकी थापून झालेली आहे आणि तवा सुद्धा गरम झालेला आहे आणि आता आपण ही भाकरी तव्यावर टाकूया। तव्यावर टाकल्यानंतर थोडासा हातावर पाणी घेऊन एका बाजूने भाकरीला पाणी लावायचं। एका बाजूने भाकरी झालेली आहे, आता आपण हिला पलटी करून घेऊया। अशा प्रकारे आपली मल्टीग्रेन भाकर तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।